हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. आज आहे भाऊबीज, त्यामुळं माझी सुरुवात झाली आहे माझ्या माहेरपासनं. मी खूप वर्षानंतर माझ्या माहेरी आली होती. माहेरीच काय, सासरी पण दिवाळीला पहिल्यांदाच, म्हणजेच खूप वर्षानंतर, लगभग 2-3 वर्षानंतर मी दिवाळी ही गावाकडे साजरी केली. हे माझे आजी आजोबा जे आता आमच्यासोबत नाहीत. ही आहे माझ्या काकांची सूनबाई आरती, आणि हा आहे माझा काकांचा मुलगा म्हणजेच बबलू, माझा भाऊ. ह्यांची सकाळ आत्ताच झाली. ही आहे चकुली, माझ्या काकांची मुलगी, जी तिच्या घरून म्हणजेच औरंगाबादवरनं येत होते. येताना तिला आम्ही वडे सांगितले, ती घेऊन पण आली. तशी तर खूप चिकट, पण माहीत नाही कसं काय आणले. असो, आम्ही पहिले वड्यांवर मस्त ताव मारला. मुलांनी पण वडे खाल्ले आणि नंतर बघा एक्सरसाइज करताय खुशाल. खाऊन झाल्यानंतर त्यांना रेडी केलं, मी पण रेडी झाले. सगळ्यात आधी आजोबांच्या फोटोंना ओवाळून घेतलं, आजी आजोबांना ओवाळून घेतलं. त्यानंतर मग घरच्यांना ओवाळायचं होतं. आणि माझी फॅमिली खूप मोठी आहे. काही भाऊ आहेत, काही भाऊ अजून यायचे आहेत. अशी माझी दिवाळी म्हणजेच माझी भाऊबीज ही दिवसभर चालणार होती. आणि मला थोड्या वेळासाठी पुन्हा सासरी पण जायचे होते, कारण सासरी आमच्या अशा आत्या येणार होत्या आणि आमच्या दोघा पिल्लांची आणि सादित्याची पहिली दिवाळी. तर मी पहिले काकांना, पप्पांना, रिंकू, बबलू असं सगळ्यांना ओवाळून घेतलं. आणि हो, मी ह्यावेळेस भाऊबीजीला नारळ किंवा वाटी वगैरे असं न देता मी काहीतरी वेगळं म्हणून मग सगळ्यांना छोटे छोटे गिफ्ट्स आणले होते, जे मी त्यांना करदोऱ्यासोबत देणार होते. आरतीने पण प्रियांशला ओवाळून घेतलं, कारण भाच्यांना ओवाळलेलं खूप चांगलं असतं. इकडे अशा त्या सासरी आल्या होत्या, मी तिकडं गेले. आत्यांनी पहिले पप्पांच्या फोटोंना ओवाळून घेतलं आणि मग नंतर आमच्या साधूबाईला आणि कुंदनला, सागरला, प्रियांश, विरांश असं सगळ्यांनाच ओवाळून घेतलं. मम्मीने पण पप्पांना ओवाळलं आणि घरी आले. घरी आले तर हा आमचा श्रीकांत दादा आलेलाच होता, जो आहे दुबईला जॉब करण्यासाठी. तो पण सुट्टीवर आला होता आणि मी पण. बऱ्याच वर्षानंतर आमची पण भेट झाली होती. माहेरी सगळेच भाऊ बहीण सगळेच जमा झाले होते. घर एकदम भरल्यासारखं वाटत होतं. आणि हा माझा आत्याचा मुलगा, त्यांना बहीण नाही तर मीच त्यांची मोठी बहीण. आम्ही लहानपणापासूनच कधीच आत्याचा मुलगा म्हणून मानलंच नाही. त्याने पण मला आपली बहीण आणि तू पण माझा भाऊच आहे असं मी त्याला पण ओवाळून घेतलं. आणि हो, अजून पण एक कार्टून यायचं आहे. माझा दीपक, आमचा सगळ्यात लहाना बंधू आणि सगळ्यात नटखट आहे, आता जरा शांत झाला आहे. इकडे ऋतुजा पण लवकरच आली होती, कारण मला एकच दिवस थांबायचं होतं, कारण मला लगेच निघायचं होतं गांधीनगरसाठी दुसऱ्या दिवशी, म्हणून ती आपली भाऊबीज करून आली. इकडे माझ्या भावाला फोटोज व्हिडिओज काढायला अजिबात आवडत नाही. बळजबरीने त्याला उभं केलं की बाबा चल एखादा तरी फोटो काढ. असं करत त्यांनी फोटो काढले आणि मग मी आमच्या पूर्ण वस्तीवर सगळ्यांना भेटण्यासाठी निघाले. मला खूप सारे चुलते आहेत, बहिणी आहेत, भाऊ आहेत. संध्याकाळी गप्पा मारत होतो, तर गप्पा मारताच प्लॅन ठरला बिर्याणीचा. आणि सगळ्यांची इच्छा होती की मी बिर्याणी बनवायची, पण मला खूप कंटाळा आलेला होता. खूप दिवसानंतर घरी आलो होतो. खूप मज्जा मस्ती चालू होती आणि असे एकत्र बसायला आता कुणालाही वेळ पण नसतो. असं काही कारणामुळे सगळे एकत्र येतात, भेटतात, गप्पा मारतात. मी जो म्हटले होते कार्टून, तो हाच दीपक. मग काय, त्याला ओवाळून झालं. प्रियांशने मस्त फटाके वाजवले आणि मी लागले होते माझ्या कामाला, बिर्याणी बनवायला. माहेरी आलं का मला अजिबात काही काम करूशी वाटत नाही, पण तरी पण सगळ्यांमुळं मला बिर्याणी बनवावं लागली. आणि ती बनवल्यानंतर इकडे सगळे मस्त बसले होते आणि मी बिर्याणी बनवते हे बघून तर मला अजूनच आळस येत होता. त्यानंतर बिर्याणी बनवून झाली. कुंदनची वाट बघत सगळे गप्पा मारत बसले होते, कारण त्यांना पण डिनरसाठी बोलावलं होतं. त्यानंतर बऱ्याच वेळानंतर लगभग 9-9:30 वाजता कुंदन आले आणि सगळेजण जेवायला बसलो. किती छान वाटतं ना, सगळे भाऊ बहीण, आपल्या वहिन्या, असं घर पूर्ण भरलेलं असतं. त्यामुळेच दिवाळी, रक्षाबंधन हे खूप छान वाटतं. मग काय, पहिले बिर्याणीवर ताव मारला आणि त्यानंतर मग गप्पा मारायला सुरुवात झाली. कुणी म्हणते बिर्याणी अशी झाली, कुणी म्हणतं छान झाली, कुणी म्हणतं वाईट झाली. मी म्हटलं चला असो, जशी बनली तशी खाऊन घ्या आणि गपचूप बसा.
आता त्यावर ऑप्शन नाही. मग काय, जेवण वगैरे झालं आणि गप्पा मारायला बसलो. तर गप्पा मारता मारता एवढा वेळ गेला की कधी 12 वाजले हे समजलंच नाही. कारण एवढे सगळे खूप दिवसानंतर जमा होतात. सगळेजण एकमेकाला भेटतात, एकमेकाच्या काही गोष्टी, गप्पा, मजाक असं खूप काही चालू असतं, धिंगाणा. तर असा माझा आजचा दिवस पण गेला. आणि रात्री सगळे निघाले तर आमची वैष्णवी पडली होती पायरीवरनं सटकून. तिच्या पायाला बरंच लागलं होतं, मुरगळला होता पाय, चालायला खूप त्रास होत होता. तिला घरी नेऊन सोडलं तर मागून हे 3 कार्टून गेले. तर अशी होती माझी भाऊबीज, जे मी आज काही फोटोजद्वारे तुमच्याशी शेअर करत आहे की कसा गेला माझा आजचा दिवस. आणि हो, सगळेजण असेच खुश राहा, आनंदात राहा, अशीच माझी पण इच्छा आहे सगळ्यांसाठी. आणि कधीही एकमेकाला विसरू नाही अशीच मी देवाचरणी प्रार्थना करते. अशी माझी माहेरची आणि सासरची दोघांचीही दिवाळी आणि भाऊबीज खूप छान झाली. असा होता माझा आजचा दिवस, माझा आजचा ब्लॉग. कसा वाटला प्लीज कमेंटमध्ये मला नक्की सांगा. थँक्यू सो मच. बाय.